मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तेरी मेरी जान 1.25 रुपया ठेवलाय मान. या एडचं महत्व लोकांना सांग, या एडचं महत्व लोकांना सांग. अरे पण कोण सांगणार हे महत्व? अरे सांगतील ना आपले अबुराव आणि खबुराव. अबुराव आला रे, खबुराव आला, अबुराव आला रे, खबुराव आला. नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. मी या गावातला एक अतिशय तत्वज्ञानी माणूस आहे, खाबूराव. आणि या गावची येडी लोकच मला शहाणी म्हणतात. अहो तसं नाही, मी काय म्हणतो, माझ्या मित्राला हुडकतोय मी. माझा मित्र अबुराव, त्याला हुडकतोय. गेला कुठं तो गडी? अरे काय गड्या, तुला सकाळपासून हुडकतोय मी. हायच कुठं तू? अरे हजामत करून घेत तू बायकोकडनं. हा मग तुम्हाला कसं माहित? अरे तुझ्या चेहऱ्याच्या लालीवरनं दिसतंय ना. अरे ते जाऊ दे, हा. बोलवलं कशाला ते सांग. अरे हा, तुला सांगायचंच राहिलं बरं का. बरं मी काय म्हणतो, आता आपल्याला जायचंय आपल्या गावामध्ये. असं? गावातल्या प्रत्येक घरात जायचंय असं? आणि सगळ्यांना येण्यास विषयी जनजागृती करायची आहे. असं का? तर आपण काम करूया, या सगळ्या गावच्या लोकांना सोबत घेऊन जाऊया. तर मंडळी येणार ना आमच्या सोबत? महत्व लोकांना सांग. काय हजामतराव, तुमच्या बिलेडला लय धार आली कळते, खरं का? अहो त्यांच्या ब्लेडला धार आली की गावच्या लोकांची गाल फाडमाऊ झाली. हे बघाया हवं. असं का बुराव? होय. तरीच म्हणलं. हजामतराव, मला सांगा, तुम्ही एक ब्लेड 4 लोकांनी वापरतात, ते कसं काय? आता एका ब्लेडामध्ये 4 दाढा होत आहेत, त्याला काय होत आहे? अहो दाढी झाल्याचे कारण. म्या तर म्हणाल 4 नाही, अहो 4 नाही, 8 दाढ्या होतात एकाच ब्लेडामध्ये. 8 दाढ्या एका ब्लेडामध्ये. अहो हजामतराव, मला सांगा, तुम्हाला बायका किती हो? आता एका मध्ये विचारून राहिलात. अहो सांगा ना, तुमच्या बायकोत इंटरेस्ट आहे आम्हाला. म्हणजे तुम्हाला किती बायका आहेत हे ऐकण्यात आम्हाला इंटरेस्ट आहे. आता एकच आहे, देवाच्या शापानं. काय म्हणाला? आता का बघा कृपा काय. हो का? आणि ती सटवी गावाबाहेरच्या पालावरची तिच्याकडे चोरून जातात. ते काय ठाव नाही, मला ठाव नाही. हा म्हणजे झालं की नाही, एक ब्लेड आणि 2 दाढ्या. अरे काय झालंय, माझ्या एकट्याची लाच काढता वय. अहो आता भाऊ लग्नाला झाली 4 वर्ष आणि 4 पोरं पण झाली. एकदा ब्रेक नाही घेतला. नाही घेतला. रोज तीच भाजी खाऊन नुसता जीव कटाळला होता हो. म्हणून ताटात थोडस लोणचं घेतलं तर बिघडलं कुठं. हो का? लोणचं पाहिजे तुम्हाला? लोणचं पाहिजे. पाहिलं का मंडळी, हजामतरावांना चव बदलायला ताटामध्ये लोणचं पाहिजे. अजून कोणाला काय काय पाहिजे हे सांगू का? सांगू ओ खाबूराव, ये पब्लिक है, ये सब जानती है. ये पब्लिक है, ये सब जानती है. पब्लिक है, ये पब्लिक है, ये सब जानती है. पब्लिक है. अहो हेच तर झाले अवघड जागचं दुखणं. ही पब्लिक सगळे अर्धवट. ओ खाबूराव, काय बोलताय तुम्ही? अहो असं बोललं तर पब्लिक हाणल ना आपल्याला धरून. अहो नाही तर काय, एका ब्लेड मध्ये 4 दाढ्या करतात ते बी चुकीचं, आणि चव बदलायला लोणचं पाहिजे म्हणून 4 ठिकाणी जायचं ते बी धोक्याचं. हे कळायला नको या पब्लिकला. पण खाबूराव, तुम्ही काय बोलताय काय समजा ना बाबा. जरा उलगडा करून सांगा ना, जरा साध्या सोप्या सरळ भाषेत सांगा ना. अनैतिक संबंध टाळा, एड्सला घाला आळा. अनैतिक संबंध टाळा, एड्सला घाला आळा. स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी नेहमी घरचंच जेवण जेवा, बाहेरचं उष्ट खाऊ नका. बाहेरचं उष्ट खाऊ नका. बाहेरचं उष्ट खाऊ नका. रक्त देताना व रक्त घेताना नेहमी रक्ताची तपासणी करा व नव्या सुईचाच वापर करा. नेहमी रक्ताची तपासणी करा व नव्या सुईचाच वापर करा. लैंगिक संबंध करताना कंडोमचा वापर करा. कॉन्डोमचा वापर करा. कॉन्डोमचा वापर करा. कॉन्डोमचा वापर करा. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. अहो मंडळी, एकाचा 10 डाळिंबा बरा नाही राजा. अरे दिल्या घेतल्या पापाची सगळ्यांनाच सजा. कुणी शोधावं काय सांगावं, कुणी
चोचीला धार आली चोचीला आणि राहिला नाही भान राहिला नाही भान म्या बोललो खरा पण काल रातच्याला समधी पिक्चर डोळ्यापुढे फिरत होती. समजा असं इकडलं तिकडं तिकडलं इकडं करून पाहिलं मी असं झोपेतच. पण काय स्पेशल गावान मुक्या पाहिजे. मुक्याचं सोड रे, त्यो काय येत नाही. शेपूट घाल्या साला, त्याला मधीच काय करंट बसतो. तेच तेच त्यो 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 करंट बसला पाहिजे तरच गाडी स्टार्ट होती. एक धक्का तर लागू दे, मग गाडी पळवायची कशी ते. काय रे मुक्या, कुठं होता तू? ते गेलं खड्ड्यात. मला सांग, तुम्ही काल नाटक बघितलं का? तू पाहिलं? हा मग नाटक झाल्यावर तुम्हाला गर्दीत शोधलं पण. हा मला वाटलं तू यायचं नाहीस. दिसला नाहीस त्यो, उगा शेंड्या लावतोय. बाळ्या दुसऱ्याचे गुण उसणं घेत नसतो मी, कळलं का? हा. आणि रघु, मी तुला सांगाय आलोय, आपल्याला आपल्या पिक्चरची स्टोरी गावणार. गावणार कशी? आपण एडसवर पिक्चर काढला तर. डोसकं फिरलंय काय तुम्हा दोघांचं? हा, मला आधी सांगा, येडच झालेलं कोणीतरी फेमस झालंय का? एक नाव सांगा, मग मानतो तुमचं. अरे असला रोग झाला आता कुणी पेपरात तर छापून आणायचं नाही ना बाळ्या. तू पण का नाही नाटक बघत होता का? नाटकात काम करणाऱ्या पुरी कोणी सांगा? बड्या लोकांना योरोग होत पण नसेल, ते भारीतला कोंडम वापरत असतील ना. हा, हे बाकी एक नंबर बोललास राग्या. पण हे कोंबडं जर झाकूनच ठेवायचं असेल तर त्याच्यावर लिहिलेली स्टोरीचा पिक्चर कोण पाहते? हा, तूच म्हणला ना राग्या, स्टोरी अशी पाहिजे का समद्यांना आवडत. बकुळ शेट, तुमच्या अकलेचा कांदा या सीजनला पिकलेला दिसत नाही. मला सांगा, बाहेरची झेंगट नडली का यो रोग होतोय असं म्हणले का नाही नाटकवाले? हा मग म्हणजे स्टोरी मध्ये बाई आली, एक सोडून दोन, आणि वाटलंच तर जाज बी. तिच्यासोबत डिंग डॉंग कराय हिरो तर हवाच. एक बाई सांभाळत दुसरीकडे जायचं म्हणजे रहस्य आलं. आपल्याला रोग झालाय हे कळल्यावर टेन्शन आलं, आणि रोग कशा बाई झाला हे कळल्यावर रडा रडता आलीच. म्हणजे रहस्य, टेन्शन, रडारड. समजा मसाला असा झाग चढून येतोय. होय की र.